गुड मॉर्निंग गाईज. तर व्हिडिओ बनवायचा उद्देश असा हे बघा, आपण आता बिल्डिंग बनते इथं आणि बँकॉकला ज्या अर्थाने जसं भूकंप झालाय म्हणजे भूकंपाचे झटके इथं जाणवले. तर हे बिल्डिंग बघून तुम्हाला काय वाटतं? इथं बिल्डिंगचं काम चालू आहे आणि ज्या अर्थाने आपण लोक या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतो ती एक परमनंट मालमत्ता नसते. फ्लॅट हा टेम्पररी असतो आणि भूकंप झाल्यानंतर सगळ्यात जास्त धोका ही जी काही वरती असणारे बिल्डिंग्स आहेत, राहणारे लोक आहेत त्यांना असतो. त्यामुळे तुमचं काय ओपिनियन आहे की मी तर एक सजेशन देईल की फ्लॅट घेण्यापेक्षा स्थावर मालमत्ता घ्या, जेणेकरून ती जागा ही आपली असावी आणि तिथे आपल्याला नंतर घरही काही काळानंतर बदलून परत जागा आपलीच असते, नंतर परत बांधता येते. तर कन्स्ट्रक्शनचे जे कामं आहेत त्याला एक प्रकारची व्हॅलिडिटी असते आणि ज्या अर्थी बँकॉकला ज्या प्रकारे भूकंपाचे झटके तिथे बसले आणि ते मी व्हिडिओ बघितले की मोठमोठ्या ज्या काही इमारती आहेत त्या इमारतींवर स्विमिंग पूल असतात आणि त्या स्विमिंग पूलचं पाणी ज्यावेळेस धक्के बसले तर स्विमिंग पूलचं पाणी पहिल्यांदा खाली पडायला सुरुवात झाली आणि ते बघून भयानक आरडाओरडा लहान मुलांनी त्या ठिकाणी ते केला आणि ते दृश्य बघत असताना अतिशय विचित्र वाटतं मला, एक हेलकावा बसतो. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, स्थावर मालमत्ता जागेसहित कोणतीही मालमत्ता घेण्याचा प्रयत्न करा आणि सुरक्षित राहा. आपल्याकडं भूकंपात झटके असं जाणवणार नाही आहेत, पण एक भविष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे जे काही बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगवर फ्लॅट घेण्यापेक्षा एक स्थावर मालमत्ता घ्या आणि जागेसहित वास्तू खरेदी करा. त्या ठिकाणचं लोकेशन चांगल्या प्रकारे चेक करा, स्थावर मालमत्ता घ्या आणि ज्या प्रकारे या भूकंपाचे झटके ते दृश्य मी बघितलं, अतिशय मनाला एक वेदना झाल्या की ह्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक अचानक कशा प्रकारे त्या ठिकाणी हे काही मृत्युमुखी पडले, तर काय झाले. त्यामुळे सावधान राहा आणि काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.